बाहेर पाण्याचं वातावरण झालं होतं काल. काळूबाई, अंबाबाई, वडजाय 3 देव बाप्पा आहेत. झाली लगेच देवाची पूजा, बाकीची कामं आवरायची. त्याच्या मुलं बसली सकाळ सकाळ टीव्ही बघत. सकाळ सकाळ मागे काय करतात तुम्हाला दाखवते. त्या कोपऱ्यांच्या वाड्यात हा खात नाही तो कुठे. कशा कशाची कुठे आहे? शिवरी, घास, मका टाकायची ना त्याच्यात. नाहीच खातोय मग, त्यांना सवयच नाही कुठेची. तर बरं चला नाश्ता करायचा आहे का? शेवयाचा भात करू का? आधी झाडून घेते आता मग करते. दाखव. घ्या सगळ्यांनी पटपट आंघोळ्या करून, मी नाश्त्याला करते मग तुम्हाला. शेवयाचा भात करू ना? हो. काय करू? कांदा पोहे, शेवयाचा भात. का ग? म्हणजे हा लय गरम होतंय त्याच्यामुळे शावरला गार पाण्याने आंघोळ कर जालू. तू पण चांगलं असतं गार पाण्याने आंघोळ केलेलं. दादू टीव्ही कर बंद आता. दादू सकाळ सकाळ टीव्ही बघत बसलाय. आंघोळ वगैरे करून घे. नाश्ता करायचा का? ब्रश कर. चल ब्रश कर, मग मी नाश्त्याला करते तोपर्यंत. सर्व साईडला सगळ्यांनी उरका पटपट. ब्रश करा, आंघोळ करा, म्हणजे मग मी नाश्त्याला देते तुम्हाला.
चला सगळ्यांनी नाश्ता करायला. ए अनु, पप्पांना आणि दादूला बोलव नाश्ता करा पिलो. झालाय नाश्ता करून म्हणाव. चला तुम्ही पण या सगळ्यांनी नाश्ता करायला. शेवायचा मस्त मस्त असा भात केलेला आहे. चला आता नाश्त्याला तर बनवून झालंय. पण रोज सगळ्या महिलांना एक पडलेला प्रश्न असतो, तो म्हणजे भाकरी काय बनवतो. आता मला पण तोच प्रश्न पडलाय. मग आता आपण जाणार आहे तिथे घराच्या शेजारी राहणार टोमॅटोची झाडं वगैरे आहेत, तर कशाची भाजी करायची बघू. चला. किंवा कशी आहेत आपल्या घराच्या शेजारी शेवग्याची झाडं आहेत लावलेली 2-3. तर मस्त अशा ह्याला शेंगा पण नाही आले. आता हेच तोडते आणि भाजी बनवते. अशा आहेत सगळ्या शेंगाच आहेत त्या. तर त्याच्या 2 शेंगा तोडते आणि त्याची भाजी बनवून. आता 2 शेंगा तोडल्यात, केवढ्या मोठ्या आहेत. बास होतील 2 भाजीला, कारण शेंगा पण खूप मोठे आहेत. ओ बास होतील काका, जास्त टाकू? एक तोडू का अजून? ह्या 2च बास का? 2ची भाजी करू का? अजून तोडू एक? नको म्हणली लगेच ती. तिला दिल्या होत्या मी त्या दिवशीच. आपल्या रानमेवा घरचा. सो चला आता मी याची भाजी बनवणार आहे. आणि टोमॅटोची झाडं पण आहेत भरपूर. तर चला आता मी चाललेले. हे तर घरापाशीच आहे शेवग्याचे झाड. हा कसे किती भारी बघा, किती झाड आहे. आतमध्ये खूप गाव आहे बघा. लय मजबूत दिसतात, मजबूत. पाणी घ्या सगळ्यांनी नाश्ता करून, मला स्वयंपाक करायचा आहे परत. तर आता सगळा स्वयंपाक झालेला आहे. भाकरी केल्या पहिल्या, आधी कालवून भाजी शिजायला घातली आणि मग भाकरी केल्या बघा. भाकरी झाल्या, बाजरीच्या भाकरी केल्या शेवग्याच्या शेंगबरोबर. बाजरीच्या भाकरी छान लागतात. तिथे केलेली शेवग्याची शेंग थोडीशी. आणि आता जेवण करणार आहेत सगळेजण. केली होती या सगळ्यांनी जेवण करायला. चाकू चाकू की ग पिलो? नाही तुम्हाला एकट्याला देऊ का एवढा कांदा? दुसरा चिरू का? आता काय खाल्लं होतं नाश्ता? आज स्वयंपाक जरा लवकरच झालाय काय? 8:30 वाजलेत, 8:45. अहो तुमच्याच गाड्यावर पाणी पिलंय वाटतं. 8:30 पण म्हणलं. हो अहो 9 वाजायला 10 मिनिटात आहे. तुम्ही का सायकल खेळा लावला लक्ष द्या लावला आणि हिंडतो काय हे करून येतो बरं मका आपल्या कपडीतला पप्पा कवा नाही खात. मग काय खातो? तुम्हाला म्हणलं होतं की तुम्ही घेऊन या तिथला घाट. हा तिथला घाट चांगला आहे, बकरी खात्यात. आणला की काय कापून ते करून नाही टाकला काय नाही काय तू कुठे कर बरं कोण टाक
कवळा कमी अंडी नको टाकू. दूध टाक. एक चमच टाकायचं. पप्पा कोणत्या खात्याने दाबली हाताने पाणी. आणि पप्पा कवळा अंडी जास्त खातो. तुम्हाला नाही ते पाणी. ऊन नाही आज कवळा अंडी मी जाते घास खुरपायला. पप्पा पप्पा कवळा अंडी कशी म्हणून घास खायचं वर सांग मग फक्त ते आहे. आपल्या ह्याच्या वापर. इथं हा विचार कर.